हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. तुम्हाला आवडतो का मिल्क केक? मी तर याला नाही म्हणू शकत नाही. जीवनात थोडासाही गोडवा हवाच ना. चला तर मग बघूया आपण मिल्क केकची रेसिपी. इथे मी कढई घेतली, कढईला तेल लावून घेतलं. आता कढई खूप गरम झाली होती म्हणून थोडीशी थंड होऊ दिली. मग मी त्याच्यामध्ये खवा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी आता तो असा मेल्ट करून घेत आहे. छान असा परतून घ्यायचा आहे. त्याला मस्तपैकी होऊ द्यायचा आहे. तो बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे त्याला असा छान मस्तपैकी. त्याला आपण 5 मिनिट करून घेतलं. नंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता. तुम्हाला जसं गोड हवं आहे, जास्त गोड असेल तर तुम्ही जास्तही टाका आणि जास्त गोड नको असेल तर थोडी कमी टाका. मी इथे बघा अशी 1 वाटी साखर टाकली. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर कसा कलर आलेला आहे. नंतर आपण एक चम्मच भरून याची पूड टाकलेली, वेलची पूड टाकलेली आहे. ड्राय फ्रूट्स इथं ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचे तर इथे मी आता ते डब्यामध्ये काढून घेणार आहे. इथे मी त्या डब्याला तूप लावून घेतलेलं आहे. माझ्याकडे बटर पेपर नव्हता. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण टाकू शकता. नंतर मी याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकलेले आहे. ड्राय फ्रूट्स ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. नंतर इथे मी त्यामध्ये मिल्क केक काढून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही याला मिल्क केक म्हणा किंवा पेढा पण म्हणू शकता बरं. इथे मी आता डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. याला मस्तपैकी असं सेट करून घेत आहे मी आता. टॅप 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 करून घेत आहे छानपैकी. असं तुम्ही बघू शकता. असं थोडंसं त्याला करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर लगेच तुम्ही अर्धा 1 तास ठेवू शकता याला. असं नाही तर किंवा मग तुम्ही याला 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा. मी आता याला 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही इथे किती छान मी टॅप टॅप करून घेतलेला आहे आणि त्याचा कलर बघा. बघताक्षणी त्याला खावंसं वाटणार आहे हा मिल्क. इथे मी आता डब्बा पॅक करून घेतलेला आहे आणि आता मी याला 10 ते 15 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी आता त्याला डब्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे 10 ते 15 मिनटं. 15 मिनटे इथे आपण 10 ते 15 मिनटे त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. नंतर मी ते काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं निघालेला आहे आपला मिल्क केक. आणि आता मी तुम्हाला एक बाईट कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर. खूपच छान. असं मस्तपैकी असं याला बघितल्यानंतर असं वाटणार नाही की डाएट काही करावं. डाएट म्हटल्यानंतर पोटात माझ्या हसायला येत आहे. आणि बघू शकता तुम्ही किती छान हा मिल्क केक. खूपच छान आहे. आता तुम्ही या मस्त मिल्क केक बघा. चला तर मग भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.